ऑलरेडी सगळे गेलेत पुढे गाडीत. मी थोडं मागे राहिली होती, थोडं आवरायचं चालू होतं. मी जाते आता आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा लग्न अटेंड करा आणि बघूयात काय काय डायरीज आहेत वेडिंगच्या. चलो लेट्स गो. हे एव्हरीवन, आपण पोहोचलो आहे आता लोकेशनला जिथे लग्न आहे. आणि हा आहे हॉल. सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि छान आहे स्टेज वगैरे. मस्त वाटतंय, माहोल एकदम छान. लाईव्ह सिंगिंग पण आहे इथे आणि एन्जॉय करत राहा. हे बघा, मागे हॅशटॅग्स आहेत, नाव आहे ग्रूमचं आणि ब्राईडचं. इकडे असा LED लावलेला आहे, ह्याच्यावरती सगळ्या डायरीज दाखवत आहे. ज्या काही हल्दी वगैरे ज्या काही क्लिक्स आहेत त्या दाखवत आहे. एंगेजमेंटच्या काही क्लिक्स आहे. आणि इकडे हनू आगाऊपणा करतो, आजी सांभाळते त्याला. त्याचप्रमाणे सन्माननीय अतिथी रवींद्रजी निकम साहेब यांनी देखील मंचावर यायचं आहे. मी वधूपिता चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. पंचकृषीतून उपस्थित झालेले सर्व मान्यवर, अतिशय नातेवाईक, मित्र परिवार, आपण सगळे प्रमुख अतिथी आहात.
देखोने चिंता करे एकान्या सगुणावरा रूपवरा कवना सिम्या दे दे आता ए टाकते या व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला कळेल. आई पाणी आणायला गेली होती, आई जस्ट आली. लग्न वगैरे सगळं आपटून जेवण वगैरे झालेत आमचे सगळे. आम्ही रिटर्न घरी निघालो. घरी पाहुणे आलेत. नानांचा आत्ताच फोन येऊन गेला. सो घरी जाणं इम्पॉर्टंट होतं. सो आम्ही जी गाडी निघाली त्यात आम्ही बसून पुन्हा रिटर्न घरी चाललो आहे. इकडे हनूचा कांगावा चालू आहे जरा. आता बघूया, इव्हिनिंगचा मोमेंट कॅप्चर करते आणि तुम्हाला दाखवते. A few moments later. आता रात्रीचे वाजलेत 8-8:30 आणि खूप लेट झालं तिकडून जे लग्नघरची मंडळी होती त्यांना येण्यासाठी. जी नवी नवरी असते तिचं स्वागत करण्यासाठी असं छान असं डेकोरेशन करून ठेवलेलं आहे घरात आणि वॉर्म वेलकमिंग होणार आहे. आणि ही सगळी म्हणजे हे डेकोरेशन आपल्या इच्छेवरती असतं. पण काही रिच्युअल्स आहेत, काही प्रथा आहेत ज्या की काही फंक्शन्स असतात लग्न लावून आल्यानंतर रात्री. ते सगळं इथे होणार आहे. आता मला सगळं कॅप्चर करायला पॉसिबल होईल नाही होणार माहिती नाही, कारण की प्रॉपर ब्राईटनेस असं नाही आहे इथे आणि उशीर पण लेट पण खूप झालं आहे ना. सो मी काही मुमेंट्स कॅप्चर केले तर ते तुम्ही बघा आणि त्या एक्झॅक्टली काय आहे ते पण नाही मला सांगता येणार. सो बघत राहा. आपण भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, स्वतःचीही आणि फॅमिलीचीही. आणि व्हिडिओ एन्जॉय करा. कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लाईक करा. नक्कीच. आम्ही काही रील्स पण शूट केले ज्याच्या क्लिप्स मी मध्ये टाकल्या होत्या, तर तुम्ही इन्स्टाला विजिट करून रील्स बघू शकता आणि कसा वाटला त्याला लाईक करू शकता, कमेंट करू शकता. इथे एंट्री होत आहे नवरदेव नवरीची आणि त्यांचं वॉर्म वेलकमिंग होत आहे. सो छान असे वरून फ्लॉवर्स वगैरे टाकले. ही आयडिया ॲक्च्युली मी दिलेली की वरती टेरेसवर जाऊन खाली फ्लॉवर्स वगैरे टाकायचे. असं खूप छान वाटलेलं सगळं आणि छान असं डेकोरेशन केलेलं सोनल दीदीने. खूप छान वाटत होतं सगळं मुमेंट. ते पण थकलेले वाटतं. ते खूपच लेट झालं तिकडून येण्यासाठी. ॲक्च्युली होतंच थोडंफार इकडे तिकडे गडबड. ठीक आहे. बघा, वेडिंग डायरीज तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा मला. तिथे म्हणजे मी तुम्हाला तिथून मी काही एक्सप्लेन करू नाही शकले, म्हणून मी नंतरून हे रेकॉर्ड करून तुम्हाला सांगते की काय काय कसं कसं झालं ते सीरियल वाईज. सो बघा व्हिडिओ आणि कसा वाटला नक्की सांगा.
तिला तर विचारून घ्या कन्या ओके का एकटाच बोलून दिलं कन्या दिलं परत एकदा ऐकू नाही आलं चांदीचे जोडवे सौभाग्याची खून भूषणरावांचं नाव घेते खैर नरांची